तर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची जुळवाजुळव सुरू आहे। यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी थेट इंदापुरात पोहोचले आहेत। तिथे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची अजित पवारांवर असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात। अजित पवारांसाठी आज देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले। फडणवीसांनी बारामती लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या। बारामती लोकसभेत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे। त्यामुळे भाजपनं बारामतीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। पण मेळाव्यातही हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आपली जुनी खदखद पुन्हा बोलून दाखवलीच। आमचे सगळे कार्यकर्ते साहेब हे खूप स्वाभिमानी आहेत, हे हाडाचे कार्यकर्ते आहेत। आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील निश्चित। फक्त साहेब एकच आहे की परत जे मागच्या 4 वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो अन्याय येणारे ऑक्टोबर मध्ये साहेब होऊ नये। महायुती महाराष्ट्रामध्ये आहे, महायुती झाली, वरिष्ठांनी निर्णय घेतला। आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा, तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे, ही साधी माफक अपेक्षा। आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला आणि हे खरंय, त्याच्याने ताकद वाढली। पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसचीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता। मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 3-4 लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केलाय त्यांची काय अडचण होणार आहे। त्या 3-4 लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते, ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हर्षवर्धनजी, मोदी साहेबांकरता आपल्याला देवेंद्र फडणवीसांसमोरच हर्षवर्धन पाटील यांनी काही गंभीर आरोप केले। पोलिसांवर दबाव टाकून आपल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला। एकतर साहेब गावगावच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामाला साहेब निधी मिळत नाही। गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये 50% पेक्षा अधिक ग्रामपंचायती सभा भारतीय जनता पक्षाच्या आहेत। अंकितांनी उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतमध्ये अन्याय होतो, काही सदस्य डिस्क्वालिफिकेशन मध्ये अन्याय होतो आणि आपल्याकडे गृह खातं आहे साहेब। पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही, अधिकाऱ्यांच्या बद्दल आमची तक्रार नाही साहेब, कारण आम्ही पण 20-20 वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे। पण साहेब काही गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट द्या, खोट्या नाट्या केसेस दाखल करा, तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या पाहिजेत। योग्य असेल, कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा जरी फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा, म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेशही दिले। मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलोय। या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा। हर्षवर्धनजी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही, हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी आलो। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे। न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई। इंदापुरातल्या सभेआधी फडणवीसांनी सोनाई डेअरीच्या दशरथ माने आणि प्रवीण माने यांचीही भेट घेतली। काही दिवसांपूर्वी प्रवीण माने हे सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते, पण फडणवीस थेट माने यांच्या घरी पोहोचल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या।
विशेष म्हणजे या भेटीत वंचितचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदलही उपस्थित होते. नाही, मी साहेबांना भेटायलाच नव्हतो. भैया माझे मित्र आहेत, दशरथ दादा आमचे नेते आहेत. योगायोगाने साहेबांची भेट झाली. दशरथ दादा आमचे पहिल्यापासूनचे नेते जिल्हा परिषदचे. सर दादांची भेटीला आलो होतो. प्रॅक्टिकली विषय असा आहे की शरद पवारांना इथं पाठिंबा दिलेला आहे. काल सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं आणि मला वंचितचा पाठिंबा आहे. आता वंचितचा जर पाठिंबा असेल आणि मी जर तिथं उमेदवार असेल तर मी कसं काय देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला जाणार ना. मी दादांना भेटायला. हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांविषयी प्रचंड रोष आहे. फडणवीसांनी आज इंदापुरात जात तो रोष कमी करण्याचा प्रयत्न केलाय. पण कार्यकर्त्यांचा अजित पवारांवरचा राग खरंच कमी होणार का, हे आता मतदान झाल्यानंतरच समोर येईल. जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.